आणि टीम बेलापूर 8 या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली ना तर बिनगडी बाद 2 धावा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. 4 ओव्हरची मॅच, एक मोठं लक्ष सेट करायचं. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बेलापूर 8 या टीमला अगेन्स्ट के ग्रुप शहाबाज या टीमच्या विरुद्धमध्ये खेळत असताना दोन्ही संघ विजयाचे स्वप्न घेऊन उतरलेत एकंदरीत या स्पर्धेमध्ये. परंतु ज्याचं प्रदर्शन चांगलं त्याचा विजय निश्चित. हा बॉल देखील आकुड पद्धतीचा बॉल जसा टप्पा पडला थोडंसं प्रभावित केलं श्रीकांत पाटीलला. हलक्या हाताने दिशा दिली आणि डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 3 रन आतापर्यंत धावफलकावरती. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं बॅट्समन रोहितने, परंतु लाईन चांगली होती. थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल एक नवीन कॉन्फिडन्स लेवल वाढवेल टीम के ग्रुप शहाबाज या टीमची. टॅप करण्याचा प्रयत्न बॅटच्या टोचा वेध घेतल्यानंतर पॉइंटच्या दिशेने चेंडू चाललाय. एका रनच्या साह्याने आतापर्यंत धावफलक पुढे सरसावल्या. टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक रनने धावफलक वाढवण्यासाठी चौकारांची आतिषबाजी मात्र करावी लागेल. धावफलकाची गती वाढवण्यासाठी ऑफस्टिकचा थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. पंचांचा इशारा येतो. येस, इट इज अ व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. अशा धावा रोखाव्या लागतील अक्षयला. पुन्हा एकदा बॅटच्या स्टिकर हिटचा वेध देखील या ठिकाणी घेण्यात आलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 6 रन स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुकास्पद कामगिरी आतापर्यंत अक्षयची राहिली. आतापर्यंत या षटकातील शेवटचा अंतिम बॉल. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे एक नवी स्ट्रॅटर्जी वापरली, परंतु अशी गोलंदाजी अक्षयला थांबवावी लागेल. सेकंड इनिंगमध्ये ज्यावेळेस तुम्ही टार्गेट चेस कराल याच धावा कधी कधी तुम्हाला पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. याच धावा कधी कधी टार्गेट चेस करण्यासाठी कठीण ठरतात. या मोमेंटला लाईन मिस केली. बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न फसला आणि विकेट क्रमांक पहिला. बेलापूर टीमला पहिला धक्का. धावसंख्या जर आपण पाहिली ना तर धावफलकावरती एक गडी बाद 7 रन अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 7 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. त्याचबरोबर आदरणीय सचिनजी सुपेकर यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली कामगिरी मंदारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. रोहित आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. सलामीला आलेला फलंदाज, परंतु या क्षणाला आक्रमकते स्वरूप धारण करावं लागेल. मंदार पुन्हा एकदा सज्ज होईल. मंदारचा हा बॉल लाईन मिस केल्यानंतर थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय. पवन आपल्याला पाहायला मिळेल. पवनला मात्र एक दर्जेदार खेळी साकारावी लागेल. संघ अडचणीमध्ये आहे. चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. पवन जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, जशी मात्र खऱ्या अर्थाने पवन चक्कीची हवा असते तशी हवा करण्याचा प्रयत्न पहिल्या बॉलवर त्याने आपले इरादे स्पष्ट केलेत. हा येतोय चौकार. चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोचा वेध रोशनने रोखलं. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर 11 रन. खोलवर पद्धतीचा हा बॉल. व्हाईट +1 टोटल 2 धावा या ठिकाणी ऍड होतात.
टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 रन ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. आणि आतापर्यंत दुसरं षटक सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते. नो बॉलचा इशारा, त्याला प्रत्युत्तर दिले. नो +1, पुन्हा एकदा आणखीन 2 धावा ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. मंदारचा हा बॉल स्टेप आउट केलाय, परंतु तेवढंच चांगलं प्रत्युत्तर दिलं फिल्डर अक्षयने. ज्या प्रकारे बॉल त्यांनी स्टॉप केला त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय तुकारामजी कोळी, आदरणीय सुखदेवजी कोळी या दोन्ही मान्यवरांना देखील, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक संस्था दिवाळी कोळीवाड्याचे अध्यक्ष चंद्रकांतजी कोळी यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट होते आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम बेलापूर 8 या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 2 गडी बाद 15 रन, 15 रन ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. एकनाथजी कोळी यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. दिवाळी गावातील जे वरिष्ठ मान्यवर असतील त्यांना आमंत्रित करतोय की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. ही स्पर्धा तुमची आमची सर्वांचीच आहे आणि तुमच्यासारख्या थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद या युवकांच्या पाठीशी सदैव लाभो, त्यासाठी आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आकुड पद्धतीचा हा बॉल, नवीन बॅट्समन रोशन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय स्ट्रायकिंग एंडला. या टीमचा तारणारा कठीण काळामध्ये आपल्या टीमला सावरण्यासाठी रोशन पाटीलला इन ॲक्शन मोडमध्ये यावं लागेल. टॅप करण्याचा प्रयत्न, टायमिंग थोडंसं चुकलं परंतु तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न पवन आणि रोशनच्या माध्यमातून होतोय, कारण एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके खेळतो, जास्तीत जास्त धावा त्याच्या बॅटमधून येत असतात, त्यावेळेस जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करणं ही भूमिका तेवढीच इम्पॉर्टंट असताना तीच भूमिका सध्याच्या घडीला रोशनने वापरली, कारण पवनने आतापर्यंत एक चौकार मारलाय. धावफलकाची गती वाढवण्यासाठी चांगला प्रयत्न त्याने केलाय. 17 रन 17. नो बॉलचा इशारा, चांगली भूमिका विकेट किपर भावेश भोईरची. 18 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. मॅच नंबर 1 आपल्या समोर रंगली जाते. नो बॉलचा इशारा, या षटकामध्ये जेवढ्या धावा बॅटने आला नाही तेवढ्या धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाजाने एक्स्ट्रा स्वरूपामध्ये. एक चांगलं कमबॅक करावं लागेल. टायमिंग चांगला आहे. नो बॉलवर दिले प्रत्युत्तर, पवनच्या बॅटमधून येतोय आणखीन एक कणखर स्ट्रोक, चौकार. नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आदरणीय चंद्रकांतजी कोळी साहेब, जे ज्येष्ठ नागरिक संस्था दिवाळी कोळीवाड्याचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या समवेत एकनाथजी कोळी यांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील आम्ही रेम्बो फ्रेंड्स सर्कल चषक 2026 या पर्वामध्ये सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. आकुड पद्धतीचा हा बॉल, एक चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. बॅट्समन पोचला जाईल की काय, परंतु फलंदाज पवनची क्षमता कुठेतरी थोडीशी कमी राहिली आणि पवनला मात्र परतीचा इशारा दिलाय. तिसरा धक्का.
आम्ही स्वभावाने मूड मध्ये रूढवाले कधी थांबवत नाही. तर फरांजी चौधरी टॅप करण्याचा प्रयत्न परंतु लाईन मिस केली आणि बॅट्समन या ठिकाणी बाद होतोय. नवीन बॅट्समन ऋषी म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूमध्ये क्षमता आहे मोक्याच्या क्षणी सामन्याचं चित्र बदलण्याची, परंतु आता ती वेळ आली बेलापूर 8 या टीमसाठी, कारण संघ अडचणीमध्ये भरपूर चाललाय. क्रिकेट हा खेळ एका खेळाडूचा नसून सांघिक खेळ असून प्रत्येक खेळाडूला चांगलं योगदान द्यावं लागतं. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. इट इज अ वाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ऍड होते. 26 रन 26 रन आतापर्यंत होते. तर टीम बेलापूर 8 या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या 4 गडी बाद 27 अशी स्थिती. राहुल चव्हाण आलाय स्ट्रायकिंग एंडला. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय, परंतु या क्षणाला टाइमही थोडीशी चुकली होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न असफल राहिल्यानंतर वाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. नो बॉलचा इशारा, त्याला दिले प्रत्युत्तर. फ्युजन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय राहुलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी येतोय. अवांतर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ऍड होते. 34 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. धावांचा कडकडाट सध्याच्या घडीला या गुलाबी थंडीमध्ये. या मोमेंटला पंचांचा निर्णय अंतिम असेल. 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 35 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 35 रन आतापर्यंत होतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. पुलरलेनचा हा बॉल टॅप केलाय. प्रयत्न चांगला होता. प्रयत्न तर अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. हर्षने मात्र हर्षित करणारी फिल्डिंग सध्याच्या स्थितीला केली या मोमेंटला. एक सिंगलच्या साह्याने आतापर्यंत 36 रन 36 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 37. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत या ओव्हरमधले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या मोमेंटला स्टंपिंगची संधी आणि बॅट्समन ऋषी मात्र बाद होईल. त्यानंतर आम्ही आदरणीय वासुदेवजी कोई आणि आदरणीय तुकारामजी कोई यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. शेवटचे 2 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत. नवीन बॅट्समन अक्षय म्हात्रे
बेलापूर 8 या टीमचा रायझिंग स्टार सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोक्याच्या क्षणी सामन्याचं चित्र बदलण्याची, परंतु या शेवटच्या 2 बॉलमध्ये जर 2 चौकार आले तर एक समाधानकारक स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला बॅकअप मिळालं. नो प्लस 1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होत आहेत. 41-41. लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल. आज अंतिम रात्रीतील पहिल्या मॅचमध्ये किती धावांचं टार्गेट असेल या प्रश्नाचं उत्तर देणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टॅप केलाय खोलवर पद्धतीचा हा बॉल, त्याला दिले प्रत्युत्तर. राहुलच्या बॅटमधून येतोय आणखीन एक फ्युजन स्ट्रोक. हा चौकार आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 45 होत आहेत आणि 46 रनचं टार्गेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर आदरणीय तुकारामजी खोई यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. नुकतीच ज्यांची उपस्थिती काही क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तुम्हा सर्वांचे लाडके नुकतंच ज्यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळते. तुम्हा सर्वांचे लाडके युथ आयकॉन ऑफ नवी मुंबई, आपण ज्यांच्याकडे सातत्याने पाहतो ते म्हणजे नवी मुंबईचे युवा नेते आदरणीय वैभव शेठ नाईक साहेब यांचं आगमन या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या समेत राहिलभाई शेख यांचं देखील आम्ही या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नुकतीच ज्यांची उपस्थिती आपण पाहिली, प्रत्येक युवकाच्या पाठीशी खंबीरपणे सदैव आपण ज्यांचा हात पाहतो ते तुम्हा सर्वांचे लाडके आणि नवी मुंबईचे युवा नेते आदरणीय वैभव शेठ नाईक साहेब यांचे आगमन या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते. तर चला नेक्स्ट मॅच मिरान शेठ दिवाळे आणि त्यांच्याच विरुद्धमध्ये श्री गणेश 8. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण वेट जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. 46. तर चला दोन्ही टीमचे कर्णधार कृपया करून आपण वे जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मिरान शेठ दिवाळे आणि त्यांच्याच विरुद्धमध्ये श्री गणेश 8. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित यायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये के ग्रुप शाहबाज या टीमच्या दरम्यान भावेश भोईर आणि त्याचबरोबर संस्कार कोळी ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. 46 धावांचं लक्ष, परंतु या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जशी बॅटिंग पहिल्या तर दोन्ही टीमचे कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी विनंती करेन की आदरणीय वैभव शेठ नाईक साहेब आपल्या शुभ हस्ते सामना थोडासा थांबवायचा आहे. आदरणीय वैभव शेठ नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल. मिरान शेठ दिवाळे आणि त्यांच्याच विरुद्धमध्ये श्री गणेश शेठ दिवाळे गावातील हे दोन्ही मातबर संघ एकमेकांसमोर फाईट करतील. नेक्स्ट मॅचमध्ये टॉस जिंकलाय मिरान शेठ दिवाळे या टीमने आणि जशी ही मॅच संपेल आपण निर्णयाची अंमलबजावणी करून मैदानाचा ताबा घ्या. मॅचला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल, परंतु या क्षणाला
एक रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ॲड देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. 46 रनचं लक्ष्य थोडंसं मोठं आहे, परंतु क्रिकेटमध्ये कधीच कुठलं लक्ष्य छोटं किंवा मोठं नसतं. तुमचा विजय हा तुमच्या टीमसाठी, तुमच्या गावासाठी तेवढाच इम्पॉर्टंट असतो आणि तीच भूमिका सध्याच्या घडीला दोन्ही टीमला वापरायची आहे विजय प्राप्त करण्यासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. श्रीकांत पाटील स्ट्रायकिंग एंडला भावेश आहे. अनेक वेळा हे दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर खेळलेत. टॅप करण्याचा प्रयत्न अक्षयच्या माध्यमातून चांगला प्रयत्न मात्र सफल होतोय आणि 4 धावा वाचल्यात सध्याच्या स्थितीला. बेलापूर टीमच्या कडून प्रतिस्पर्धी टीमच्या विरुद्धामध्ये फिल्डिंग करत असताना विनंती असेल की जे मायबाप प्रेक्षक जे खेळाडू आहेत कृपया करून एक पाऊल थोडंसं पाठीमागे आपण उभं राहा. जी सीमारेषा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. श्रीकांत पाटील बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चेंडू जाईल फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन रन मिळतील 4. हा येतोय चौकार. चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना 5 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 41 धावांचा पल्ला पूर्णपणे पार करायचा आहे. व्हाईट बॉलचा इशारा. गोलंदाज पुन्हा एकदा श्रीकांत सज्ज होते. आतापर्यंत 6 रन स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. अशा धावा रोखाव्या लागतील कारण या धावा कुठेतरी कठीण काळाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात बेलापूर 8 या टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु वेट अँड वॉच ही भूमिका वापरली. जसा टप्पा पडला त्यानंतर चेंडूने ज्या प्रकारे वळण घेतलं ती दिशा डोळ्याने हेरली बॅट्समन भावेशने. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर, परंतु या क्षणाला हा येईल चौकार. आणखीन एक क्रॅकिंग प्रभावित करणारा स्ट्रोक चौकार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. पुन्हा एकदा टॅप केलाय. टायमिंग बेमिसाल. आणखीन एक प्रभावित करणारा स्ट्रोक. भावेश भोईर मात्र काही काळ क्रिकेटपासून वंचित होता, परंतु ज्या प्रकारे त्याला संधी मिळाली या मॅचमध्ये एक दैदिप्यमान पुनरागमन त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आणखीन एक अप्रतिम आक्रमकतेचं रूप धारण केले सध्याच्या घडीला भावेश भोईरने. क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात. एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. नुकतीच ज्यांची उपस्थिती आपण पाहिली, नवी मुंबईतील युवकांच्या गळ्यातील ताईत असलेले युवा नेते, सातत्याने विकास हेच माझं धोरण ही दूरदृष्टी आदरणीय वैभव नाईक साहेबांच्या मी कित्येक वेळा पाहिली आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. तर मी मनोजजी डोंगरे यांना विनंती करेन की तुम्हा सर्वांचे लाडके नवी मुंबईचे युवा नेते, युवकांचा आशास्थान आदरणीय वैभवजी नाईक साहेब यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. आपल्या भारत देशाची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती, रेशीम धाग्याने विणलेली मायेची प्रेमाची उबदार शाल, सौंदर्य प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि रेनबो फ्रेंड सर्कल युवा सामाजिक संस्थेची ही आठवण भेट देऊन आदरणीय वैभवजी नाईक साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर मी निलेशजी कोई यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आगरी कोई युथ अध्यक्ष आदरणीय संदीपजी पाटील यांचा देखील शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी करायचा आहे. मी निलेश कोई यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते संदीपजी पाटील यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. ऑन स्क्रीन आपण पाहतोय क्रिक लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक आमच्या समेत जॉईन झालेत. स्मार्ट मोबाईलवर, मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात. त्या सर्वांचंच आम्ही रेनबो फ्रेंड सर्कल चषक 2026 या पर्वामध्ये सरचे स्वागत या ठिकाणी करतोय. संदीप पाटील यांचा देखील शुभ सन्मान
या स्पर्धेच्या निमित्ताने. तर चला मॅच ऑन करा. संदीपजी पाटील यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. आज मोठ्या संख्येने मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे आशीर्वाद या स्पर्धेसाठी, त्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर राहिलभाई शेख यांचा देखील सन्मान केला जाईल. तर मी विघ्नेश कोई यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते राहिलभाई शेख यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल, जे उद्योजक आहेत, आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. मिस टायमिंग स्ट्रोक आणि फटका फसलाय आणि ज्या बॅट्समन कडून अपेक्षा होते त्या अपेक्षांचं रूपांतर होते नैराश्यांमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. बागपुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न, फटका अप्रतिम, रन मिळतील 4. हा येतोय चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लॉफ्ट केलाय, टायमिंग बेमिसाल, चेंडू जाईल सरळ. हा येतोय आणखीन एक क्रॅकिंग स्ट्रोक. बागपुटला जाऊन दिशा दिली, अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आलाय. आणखीन एक दमदार स्ट्रोक. मंदार मात्र खऱ्या अर्थाने इन ऍक्शन मोड मध्ये आलाय. एकंदरीत या मॅच मध्ये 36. पुन्हा एकदा आणखीन एक. या षटकामध्ये चौकारांची आतिषबाजी मंदारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक, परंतु तेवढीच चांगलं बॅकअप देखील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला टीमची धावसंख्या आतापर्यंत 42 रन आपल्याला पाहायला मिळते. नो बॉलचा इशारा, No+1 पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. 44 रन आतापर्यंत होत आहेत. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला आणि सामना जिंकलाय टीम KK ग्रुप